ही आता फक्त नीट परीक्षेची लढाई राहिली नाही, हा प्रश्न लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे। जंतर मंतर पासून संसदेपर्यंत आणि आता देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या या आंदोलनामुळे देशाच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला आहे का? केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा होणार का? सरकारवर वाढता दबाव नेमका किती आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये पुढे काय होणार? चला तर पाहूया NGTV मराठीचा हा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट। आंदोलनाला देशभरातून वाढता पाठिंबा, संसदेमध्ये देखील नीट मुद्द्यावर जोरदार गदारोळ, केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी, सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा पण अद्याप कोणत्याही प्रकारचा तोडगा नाही। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे सामाजिक आणि राजकीय परिणाम काय? नमस्कार, मी बंदगी, आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू झालेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आता केवळ राजधानीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही। महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, पंजाब, मुंबई, पुणे आणि इतर अनेक राज्यांमध्ये, इतर शहरांमध्ये विद्यार्थी, पालक, सामाजिक संघटना, विविध राजकीय पक्षांकडून समर्थन दिलं जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। या आंदोलनाचं मूळ कारण म्हणजे नीट परीक्षेतील कथित अनियमितता आणि पेपर लीक प्रकरणावर कठोर कारवाईची मागणी। आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी म्हणजे जबाबदारी निश्चित व्हायला हवी, परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक व्हावी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा। मात्र केंद्र सरकारची भूमिका वेगळी आहे। सरकारकडून चर्चेची तयारी दर्शवण्यात आली असून संसदेमध्ये देखील या विषयावर चर्चा करण्याची तयारी असल्याचे संकेत देण्यात आले आहेत। मात्र शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याचा प्रश्न स्वीकारलेला नसल्याने राजकीय परिणाम, या आंदोलनाचा सर्वात मोठा परिणाम संसदेत दिसून आला। विरोधी पक्षांनी सातत्याने सरकारला घेरण्याचा चांगलाच प्रयत्न केला। अनेक खासदारांनी आंदोलनाला समर्थन दिलं, तर संसदेचं कामकाजही अनेकदा गदारोळामुळे प्रभावित झालं। सरकार आणि विरोधकांमध्ये तीव्र राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे। या आंदोलनाचं वैशिष्ट्य म्हणजे हे केवळ विद्यार्थी आंदोलन राहिलेलं नाही। पालक, शिक्षक, डॉक्टर, विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती आणि काही प्रसिद्ध कलाकारांनी देखील या विद्यार्थ्यांच्या पारदर्शक परीक्षा व्यवस्थेच्या मागणीला जोरदार समर्थन दिलं आहे। सोशल मीडियावर देखील #नीट आणि संबंधित हॅशटॅग मोठ्या प्रमाणात ट्रेंडिंग मध्ये आहेत। सरकारसमोर आता 3 मोठी आव्हाने आहेत। पहिलं, विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा मिळवणं, दुसरं, परीक्षा व्यवस्थेमध्ये सुधारणा करणं, तिसरं, आंदोलन आणखीन तीव्र होणार नाही यासाठी संवाद कायम ठेवणं। सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असल्या तरी प्रमुख मागण्यांवर अद्याप एकमत झालेलं नाही। राजकीय विश्लेषकांच्या मते भारतात युवकांची संख्या मोठी असल्याने विद्यार्थ्यांशी संबंधित कोणताही प्रश्न लवकरच राष्ट्रीय चर्चेचा विषय बनतो। या आंदोलनातून 3 संदेश स्पष्ट दिसतात। पहिला, पारदर्शक परीक्षा प्रणालीची मागणी, उत्तरदायित्व निश्चित करण्याची अपेक्षा, शिक्षण क्षेत्रातील दीर्घकालीन सुधारणांची गरज। आता सर्वांचं लक्ष पुढील सरकारी निर्णय, संसदेतील चर्चेचा निष्कर्ष आणि आंदोलनकर्त्यांसोबत चर्चेकडे लागलेलं आहे। जर तोडगा निघाला नाही तर आंदोलन आणखीन राज्यामध्ये विस्तारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र याबाबत कोणताही निश्चित निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही। हो, अगदी एक गोष्ट मात्र निश्चित आहे, नीटचा प्रश्न आता फक्त एका परीक्षेचा राहिला नाही, तो विद्यार्थ्यांचा विश्वास, शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता आणि शासनाच्या उत्तरदायित्वाशी जोडलेला राष्ट्रीय मुद्दा बनलेला आहे। या प्रकरणात पुढे कोणता मोठा निर्णय होतो? सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये सहमती होते का, किंवा आंदोलन आणखीन तीव्र होतं यावर देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे। अशाच प्रकारच्या रोखठोक आणि सडेतोड बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील, देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, सोलापूर।